कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे सूर्या, किती ओरडशील तिच्यावर? आणि असा काय गुन्हा केलाय तिने? उलट तुझीच मदत केली आहे ना तिने। पण तिच्याकडे पैसे कुठून आले हे कळलं पाहिजे ना मला। साठवले असतील तिने, आणि तिलाही वाटत असेल की तुझी मदत करावीशी। आणि मला एक कळत नाही, सगळ्याच गोष्टी तुला स्वतःच्या खांद्यावर का घ्यायच्या असतात? पण मी असताना ह्यांना गरज काय खर्च करायची? सूर्या, जेवढं हे घर तुझं आहे ना, तेवढं हे घर त्यांचंही आहे। त्यांनाही वाटत असेल या घरातल्या अनेक गोष्टींची जबाबदारी घ्यावीशी, आणि मला नाही वाटत यात काही चुकीचं आहे। अशा कठीण परिस्थितीमध्ये जबाबदाऱ्या पण सगळ्यांच्याच असतात। आणि सूर्या बघ, आपण तेजूचं लग्न खूप छान सहज आनंदाने पार पाडू। पटतंय ना तुला? ₹18-20 लाख कुठनं आणणार आहे सूर्या एवढे पैसे? अक्का, आपण त्याला मदत करायला पाहिजे। पण कशी करणार मदत? आपण त्याला पैसे द्यायला गेलो, तो काय पैसे घेणार आहे का? अक्का, आपण त्याला आहेराच्या रूपात मदत केली तर? नाही म्हणजे बघा की आता सोनं बी लय महाग झालंय। आपण जर तेजूलाच दागिनं केलं तर 4-5 लाख रुपये वाचतील, तेवढंच त्याचा भार हलका होईल। होय ग, खरंच डॅडींच्या परवानगीशिवाय इथे एक पान हलत नाही, माहितीये ना तुम्हाला। आणि तरी बी त्या सूर्याला मदत करायला निघालाय तुम्ही? नाही, डॅडींना जर कळलं ना तर काय होईल माहितीये ना, डॅडी तुम्हाला दोघींना पण हाकलून देतील। त्यामुळे जे काय करताय ना तेच सांभाळून करा। म्हणजे त्याला मदत करा, पण गुपचूप। तुमच्या दोघींच्या दागिन्यांमधले थोडे थोडे दागिने तेजूला काढून द्या। म्हणजे तू यासनी? नाही सांग, तुम्हाला वाटत असेल तेवढा वाईट नाहीये। तू खरं बोलतोयस ना? वय आणि असं पण तेजूच्या अंगावरचं दागिनं परत याच घरात येणार आहे, म्हणून परवानगी देतो। नाहीतर मी माझ्याकडचं काय सोडत नसतो, मग ती बाई असो, बाटली असो, नाहीतर पैसा। ठरलं तर आपण देऊया तेजूला दागिने। चांगल्या कामाला उशीर नको। डॅडी यायच्या आत तुम्ही जाऊन दागिने देऊन या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।